नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कधी तुमच्या आयुष्यात असा काळ आला आहे का जेव्हा अचानक सगळेच गोंधळल्यासारखे वाटते? योजना बिघडतात, काही निर्णय समजत नाहीत आणि मनात सतत प्रश्न निर्माण होतात. हे सगळे का घडते आहे असे वाटू लागते. अनेकांना वाटते की हा फक्त वाईट काळ आहे, पण कधीकधी हाच गोंधळ एखाद्या मोठ्या बदलाची सुरुवात असू शकतो. स्वामींच्या मार्गामध्ये अनेक वेळेला कृपा येण्याआधी जीवनात असा टप्पा येतो जिथे जुने मार्ग तुटतात आणि नवीन दिशा तयार होऊ लागते. हा गोंधळ नेमका काय असतो आणि तो का येतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. लक्षात घ्या की कधीकधी स्वामींच्या कृपेच्या आधी परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते आणि त्या प्रक्रियेमध्ये काही काळ जीवनामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. कृपा येण्याआधीचा गोंधळ म्हणजे जीवनात घडणारी अशी अवस्था असते जिथे काही गोष्टी अचानक बदलू लागतात. आधी ज्या गोष्टी निश्चित वाटत होत्या त्या ढासळू लागतात, काही योजना थांबतात आणि मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. माणसाला पुढे काय करावे, कोणता निर्णय घ्यावा किंवा कोणता मार्ग निवडावा हे स्पष्ट दिसत नाही. मनात अनेक विचार एकाच वेळेला येतात आणि त्यामुळे अस्थिरता निर्माण होते. पण हा गोंधळ नेहमी नकारात्मक नसतो. अनेक वेळेला तो माणसाला थांबून विचार करण्याची संधी देतो. बाहेरून पाहिले तर हे सगळे गोंधळासारखे दिसते, पण आतून एक बदल सुरू असतो. गोंधळ निर्माण होतो कारण आता जुनी विचारसरणी बदलण्याची वेळ आलेली असते. मन अनेक वर्षांपासून सवयींनी, भीतींनी आणि चुकीच्या समजुतींनी भरलेले असते. हे सर्व बदलण्यासाठी अंतर्मनामध्ये एक हालचाल निर्माण होते. या काळामध्ये व्यक्ती स्वतःला प्रश्न विचारू लागतो की मी योग्य मार्गावर आहे का? माझे निर्णय योग्य आहेत का? हा गोंधळ वाईट नसतो, तर जागृतीची सुरुवात असते. जुने विचार तुटले की नवीन स्पष्टता निर्माण होऊ लागते. कधीकधी माणूस अनेक वर्षे एकाच विचारसरणीमध्ये अडकून राहतो. काही भीती, चुकीचे समज, काही सवयी हे सर्व मनामध्ये खोल बसलेले असतात. त्यामुळे नवीन मार्ग किंवा योग्य निर्णय दिसत नाहीत. अशा वेळेला स्वामी भक्ताला अशा परिस्थितीत आणतात जिथे तो स्वतःच्या विचारांकडे नव्याने पाहू लागतो आणि याच बदलातून जीवनात अधिक स्पष्टता आणि योग्य दिशा मिळू लागते. भक्ताला आतून मजबूत करण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये गोंधळ निर्माण होतो. जीवनात जर सर्व काही नेहमीच सोपे असेल तर माणूस आतून मजबूत होत नाही. गोंधळाच्या काळात माणूस स्वतःला ओळखतो, स्वतःची भीती, शंका आणि कमजोरींना सामोरे जातो. जेव्हा आयुष्यामध्ये गोंधळ वाढतो तेव्हा माणसाला अनेक गोष्टींचा नव्याने विचार करावा लागतो. आधी ज्या गोष्टींवर तो सहज विश्वास ठेवत होता त्यांची पुन्हा तपासणी करू लागतो. या प्रक्रियेमध्ये तो स्वतःचा कमकुवतपणा आणि चुका ओळखतो. हळूहळू त्याला समजते की प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत राहणे आणि योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे. स्वामींवर विश्वास ठेवून जेव्हा माणूस धैर्य ठेवतो तेव्हा त्याची मानसिक ताकद वाढते. अशा अनुभवांमुळे माणूस आतून अधिक स्थिर, समजदार आणि मजबूत बनतो. कधीकधी आयुष्यातील गोंधळ म्हणजे चुकीच्या दिशेतून योग्य दिशेकडे वळण्याची प्रक्रियाच असते. जेव्हा जुने मार्ग बंद होतात तेव्हा माणूस नवीन मार्ग शोधू लागतो आणि त्या शोधातच त्याला योग्य दिशा सापडते. स्वामी भक्ताला अशा परिस्थितीत आणतात जिथे तो थांबून विचार करू लागतो. गोंधळाच्या काळामध्ये माणसाची श्रद्धा तपासली जाते. अशा वेळेला दोन पर्याय असतात, एकतर घाबरणे किंवा विश्वास ठेवणे. जेव्हा आयुष्यात सर्व काही आपल्या नियंत्रणात असते तेव्हा माणूस सहजपणे पुढे जातो आणि त्याला धैर्य किंवा विश्वास यांची खरी गरज जाणवत नाही. पण जेव्हा परिस्थिती अनिश्चित होते तेव्हा माणसाला थांबून विचार करावा लागतो. अशा काळात लगेच उत्तर मिळत नाही, त्यामुळे संयम ठेवणे शिकावे लागते. हळूहळू माणूस समजू लागतो की प्रत्येक गोष्ट लगेच घडत नाही. काही गोष्टीसाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागते. स्वामींची कृपा मिळण्यापूर्वीचा जीवनातील हा गोंधळ भक्ताला संयम आणि विश्वास शिकवतो. जीवनात गोंधळ निर्माण झाला की आपल्याला तो लगेच वाईट वाटतो, कारण त्या काळामध्ये काहीही स्पष्ट दिसत नाही. पण प्रत्येक गोंधळ वाईटच असतो असे नाही. अनेकदा हा काळ माणसाला थांबून स्वतःकडे पाहायला लावतो. काही गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या असेल तर त्याची जाणीवही याच काळामध्ये होते. त्यामुळे गोंधळ कधीकधी बदलाची सुरुवात असू शकतो. अशा काळामध्ये सर्वात पहिली गोष्ट करणे म्हणजे घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. मन अस्थिर असताना घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. त्यामुळे थोडा स्वतःला वेळ द्यावा आणि परिस्थिती शांतपणे पाहण्याचा प्रयत्न करावा. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन शांत ठेवण्यासाठी स्वामींचे नामस्मरण किंवा त्यांची सेवा उपासना चालू ठेवावी. स्वामींच्या नामस्मरणामुळे मनातील अस्वस्थता कमी होते आणि विचार हळूहळू स्पष्ट होऊ लागतात. संकटात नामस्मरण हेच आपले कवच असते. जेव्हा बाहेर खूप गोंधळ असतो
तेव्हा शांत राहणे कधीही उत्तम. त्यामुळे कोणालाही स्पष्टीकरण देत बसू नका. सर्व काही स्वामींवर सोडून द्या. मोठे निर्णय घेण्यापेक्षा छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो आणि हळूहळू दिशा स्पष्ट होऊ लागते. गोंधळाचा काळ कायमचा नसतो. तो अनेक वेळेला आपल्याला थांबून विचार करायला लावतो आणि अधिक समजूतदार बनून पुढे नेतो. स्वामींची कृपा नेहमी मोठ्या चमत्कारांमधूनच दिसत नाही, तर ती अनेक वेळेला जीवनातील बदल, प्रश्न आणि गोंधळाच्या रूपातही प्रकट होते. जर आयुष्यामध्ये असा काळ आला असेल जिथे सर्व काही अस्पष्ट वाटत आहे, तर घाबरून जाऊ नका. कदाचित हा काळ एखाद्या नवीन टप्प्याची सुरुवात असू शकतो. म्हणूनच अशा काळाला फक्त अडचण म्हणून पाहू नका. या प्रक्रियेमध्ये काही जुन्या गोष्टी मागे राहतात आणि नवीन समज निर्माण होऊ लागते. जर तुमच्या आयुष्यातही असा गोंधळाचा काळ आला असेल आणि नंतर काही चांगला बदल घडला असेल, तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की काही वेळेला स्वामींची कृपा होण्याआधी जीवनामध्ये गोंधळ का निर्माण होतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.